बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक आणि तितकी चीड आणणारी संतापजनक घटना आणि त्या संदर्भातली बातमी। पुण्याच्या जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। अवघ्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली। घराशेजारी राहणाऱ्या तरुणानं ओळखीचा गैरफायदा घेतला, मुलीला शेतात नेलं असा पोलिसांना संशय। अत्याचारानंतर तिची हत्या केल्याचं तपासात समोर आलं असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। आमदारांच्या गावातच घडलेल्या या घटनेनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टीव्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे। याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का ह्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे। त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील, सर्व आमच्या लेंडे स्थळातल्या सगळं युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमोल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, यामध्ये 2 मुद्दे आहेत। एक तर आमदारांचं ते गाव आहे, त्यामुळे पोलिसांचं येणं जाणं इतर ठिकाणांपेक्षा अधिक असेल, पोलिसांचा बंदोबस्त अधिक असेल अशी शक्यता, आणि दुसरं म्हणजे पुण्याचा विचार करायचा झाला तर नसरापूरची घटना, ही घटना, त्या आधीची पुरंदरची घटना, पुण्यामध्ये हे प्रमाण वाढताना दिसतंय। ज्ञानेश्वर। विक्रांत, अगदी खरं आहे। नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा बघायला मिळते। अत्यंत चीड आणणारी, संताप आणणारी ही सगळी घटना आहे। काल हा सगळा प्रकार जुन्नर तालुक्यामध्ये आमदारांच्या गावात घडला। पुणे पोलिसांनी या सगळ्या घडलेल्या घटनेत योग्य तपास केलेला आहे। अत्यंत वेगानं या आरोपीला निष्पन्न करून त्याच्याकडून घटनेचा पंचनामा केलाय। जी माहिती पुणे पोलिसांकडून मिळते यामध्ये त्या आरोपीनं हा गुन्हा कबूलही केलेला आहे। आरोपीनं लैंगिक अत्याचार केल्याचं कबूल केलंय। त्या 10 वर्षाच्या चिमुरडीचा खून केल्याचंही आरोपीनं कबूल केल्याची माहिती आता आपल्याला मिळते आहे। हा खटला देखील नसरापूरचा जसा खटला पुणे पोलिसांनी चार्जशीट अगदी विक्रमी वेळेमध्ये सादर केलेली होती, त्याच पद्धतीनं चार्जशीट जी आहे ती लवकर सादर केली जाईल आणि न्यायालयीन खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल अशा पद्धतीची सगळी माहिती आपल्याला मिळते। मात्र जी मूळ घटना घडलेली आहे, अशा घटना ज्या सतत आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये घडताना बघायला मिळतात, ह्या खरं म्हणजे संतापजनक आहेत। कुठल्या थराला चालली ही आत्ताची सगळी लोकांची मनोवृत्ती, आणि अगदी 10 वर्षाचं हे लहान बाळ, 25 वर्षाचा हा नराधम ज्यानं त्या चिमुरडीवरती अत्याचार केले, तिचा खून केला निर्घृणपणे, तिला पेरू खाऊ घालण्याच्या बहाण्यानं हा 25 वर्षाचा जो आरोपी आहे त्यानं त्या 10 वर्षाच्या मुलीला शेतामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे नसरापूरची घटना असेल किंवा मग ही घटना, पोलिसांनी तत्परतेनं कारवाई केली, त्याबद्दल पोलिसांचं कौतुकच। मात्र या घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना होणं अधिक गरजेचं आहे। आरोपींच्या मनामध्ये भीती बसणं अधिक गरजेचं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यानंतर आपण थेट पटण्यामध्ये जातो आहोत। पटण्यामध्ये तेजस्वी यादव यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। मोठा प्रतिसाद त्यांच्या या आंदोलनाला मिळतोय आणि त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। हातामध्ये भारताचे तिरंगे घेऊन पटण्यामध्ये विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे। पटण्यामध्ये विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत, हातामध्ये तिरंगे झेंडे घेऊन हे विद्यार्थी आक्रमक झाले। तेजस्वी यादव या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत। तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामध्ये विद्यार्थी आक्रमक झालेत, हातात तिरंगे घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत। हे थेट दृश्य आपण पटण्यामधून पाहतो। तेजस्वी यादव हे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आहे, आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। पोलिसांकडून बहुधा या आंदोलकांना शांत करण्याचा, आंदोलकांची धरपकड करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे। तेजस्वी यादव
स्वतः रस्त्यावर आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले. तेजस्वी यादव यांच्यासोबत मीसा भारती सुद्धा या आंदोलनामध्ये आहेत. पेपर लीकचा मुद्दा आहे, त्यासोबत AK-47चा वापर करायला, गोळीबार करायला परवानगी कोणी दिली हा प्रश्न विचारायचा आहे. सरकारच्या विरोधातला रोष आहे आणि हे सगळे मुद्दे घेऊन तेजस्वी यादव हे आता पाटण्याच्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांना समर्थन सुद्धा मिळताना दिसतंय. त्यांचे कार्यकर्ते सोबत आहेत, मीसा भारती सोबत आहेत, विद्यार्थी सोबत आहेत, आंदोलक सोबत आहेत आणि या सगळ्यांच्या समर्थनामध्ये या सगळ्यांचं नेतृत्व तेजस्वी यादव हे करत आहेत. पाटण्यातल्या रस्त्यांवरची ही दृश्य आपण पाहतो आहोत. पाटण्यातल्या रस्त्यांवर विद्यार्थी आक्रमक झाले. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. पोलिसांचा, सुरक्षा यंत्रणांचाही चोख बंदोबस्त तैनात आहे. पोलीस या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आंदोलकही प्रचंड आक्रमक आहेत. काहीशी बाचाबाची पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि आंदोलक यांच्यामध्ये होताना आपल्याला दिसते. हे आंदोलक हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन, भारताचा तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला थेट पाटण्यामधून पाहतोय. पेपर लीकच्या मुद्द्यावर हे आंदोलन केलं जात आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सध्या पाटण्यामध्ये सुरू आहे. तेजस्वी यादव दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये AK-47 वापरल्याच्या, गोळीबार केल्याच्या प्रकरणामध्ये ज्यांचा सहभाग आहे असं वाटत होतं, असे आरोप होत होते, अशा 2 SPंची सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस यांची बदली कालच करण्यात आलेली होती आणि आज हे आंदोलन होतं आहे. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद आंदोलकांनी, विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. तरी दृश्य आपण पाहतोय, तेजस्वी यादव यांना पोलिसांनी आपल्या गाडीमध्ये बसवलेलं आहे. तेजस्वी यादव यांना पोलिसांनी ताब्यात ये सरकार डरी हुई है. हम लोग शांतिपूर्ण मार्च कर रहे थे तिरंगा लेकर के, छात्रों के मुद्दे को लेकर के. लेकिन जिस प्रकार से तर आम्ही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होतो, विद्यार्थ्यांचे मुद्दे घेऊन, सर्वसामान्यांचे मुद्दे घेऊन, आणि सरकार घाबरलेलं आहे असं तेजस्वी यादव म्हणतात. सिवान इथे AK-47 मधून झालेली फायरिंग त्या मुद्द्यावरून तेजस्वी यादव आणि आंदोलक आक्रमक झाले. लोगों का मार्च राजभवन तक का था, लेकिन इनकम टैक्स पे ही रोक दिया गया. जुर्म के खिलाफ लोग आगे लड़ाई लड़ते रहेंगे. जेल भेजने से हम लोग डरने वाले लोग नहीं हैं. हमारे भगवान श्री कृष्ण का ही जन्म जो है जेल में हुआ था, और छात्रों के हक और अधिकार के लिए, बेरोजगारी मिटाने के लिए, पेपर लीक रोकने के लिए, पारदर्शिता परीक्षा के लिए, इन सब सारी चीज़ों के लिए, अच्छी शिक्षा व्यवस्था के लिए, अच्छी स्वास्थ्य व्यवस्था के लिए, बिहार को आगे बढ़ाने के लिए, बिहार के भविष्य को बेहतर करने के लिए हम लोग हमेशा आवाज़ उठाते रहते हैं, लड़ाई लड़ते क्या कहेंगे? नहीं चलेगी, नहीं चलेगी. हे दृश्य आपण पाहतोय, पाण्याचे फवारे मारले जात आहे. ते आंदोलकांवर पाण्याच्या फवारांचा मारा केला जातो आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी म्हणून हा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांकडून, पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान तेजस्वी यादव यांनी आता माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे, माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होतो, सरकार घाबरलेलं आहे, आम्ही राज्याच्या प्रगतीसाठी म्हणून हे आंदोलन करतोय. सोबतच हे आंदोलन नेमकं कशासाठी होतंय तर सिवानमध्ये ज्यावेळी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी AK-47 फायरिंग करण्यात आली, AK-47 गोळीबार करण्यात आला आणि हा गोळीबार सुरक्षा यंत्रणांपैकी एका व्यक्तीने केलेला होता असा आरोप आहे. तसा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता. राहुल गांधी जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते त्यांनी सुद्धा हा मुद्दा मांडलेला होता. अगदी संसदेमध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती आणि आता याच मुद्द्याच्या विरोधात AK-47 फायरिंग करण्याचे आदेश कोणी दिले हा प्रश्न विचारण्यासाठी म्हणून तेजस्वी यादव हे बिहारच्या तरुणांना घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत, बिहारच्या विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत. आत्ताची अपडेट अशी आहे की तेजस्वी यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यांना आपल्या गाडीमध्ये पोलिसांनी बसवलेलं आहे. मात्र आंदोलक हे आंदोलन स्थळावरून जाण्याचं नाव घेत नाहीयेत. आंदोलक हे रस्त्यावर आहेत. आंदोलकांच्या हातामध्ये तिरंगा आहे. सुरक्षा यंत्रणांकडून, पोलिसांकडून पाण्याचा फवारा मारला जातो आहे. मात्र तरीही आंदोलक आपल्या आंदोलनावर नाहीयेत.
बसवर चढून हे आंदोलन करत आहेत अशी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. कोणकोणत्या मुद्द्यांवर हे आंदोलन केलं जात आहे तर AK-47 न फायरिंग करण्याचे आदेश कोणी दिले हा प्रश्न विचारला जातोय. बिहारमध्ये होत असलेले पेपर लीक हा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचं बेरोजगारी. युवकांच्या हाताला काम नाहीये आणि त्यामुळे युवक रस्त्यावर उतरलेले आहेत. या युवकांचं नेतृत्व करतायत तेजस्वी यादव आणि या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय. पोलिसांचे बॅरिकेड्स या युवकांनी आंदोलकांनी बॅरिकेड्सही पाडण्याचा प्रयत्न होतोय अशी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी झटापट सुद्धा होते आहे. पेपर लीकच्या मुद्द्यावर हे आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व करतायत तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं आंदोलन हे शांततापूर्ण मार्गाने सुरू होतं मात्र सरकार घाबरलेलं आहे आणि म्हणून पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं असं तेजस्वी यादव. वहां लड़ाई लड़ते रहेंगे. बुलेटिनमध्ये आपण पुढे जाऊया. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते. तर या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसंच विविध महत्वाच्या कामांना आणि प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बैठकीनंतर केंद्र सरकारकडून कोणते मोठे निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भातले सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण घेऊया. शिवाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पंतप्रधानांची भेट घेतली होती आणि त्यानंतर सुद्धा असं सांगितलं जात होतं की महाराष्ट्रातल्या काही प्रकल्पांच्या अनुषंगाने ही भेट घेतली गेली. महाराष्ट्रासाठी काय असू शकतं या बैठकीमधून? अगदी पूर्ण देशातील तरुणांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं असणार आहे. जी पार्श्वभूमी आपल्याला विक्रांत पाहायला मिळते, एकतर तरुणांचं झालेलं आंदोलन, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून झालेलं भाषण, त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना घातलेले साथ आणि त्याच्या दृष्टिकोनातून आजच्या कॅबिनेटमध्ये काही निर्णय घेतले जातात का हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे नितीन नवीन यांची एक नवीन टीमची घोषणा झालेली आहे आणि त्यात नवीन टीम म्हणजे पूर्वी कसं की असं म्हटलं जायचं की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सरकारने सगळे निर्णय घेतले जात होते आणि पक्षाचं तितकंस वर्चस्व दिसत नाही अशी एक टीका पक्षांतर्गत लोकांकडनं केली जात असताना नव्या दमाची आणि डिसिजन मेकिंग असलेली एक टीम स्वतः नितीन नवीन यांची जाहीर झालेली आहे. आणि त्याच दरम्यान आता आजची जी बैठक होत आहे कॅबिनेटची, तिला एक आगळं वेगळं महत्व यासाठी देखील प्राप्त होतं की आगामी काळामध्ये कुठल्याही क्षणी कॅबिनेटचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळं अनेक मंत्र्यांची ही शेवटची कॅबिनेट होऊ शकते, कारण मागच्या 2 कॅबिनेट ज्या आहेत त्या कॅन्सल करण्यात आल्या होत्या, रद्द झाल्या होत्या. त्यानंतर आजची ही बैठक होत आहे. त्यामुळे युवकांसाठी त्याचबरोबर E20च्या विरोधात अनेक आंदोलनं सुरू आहेत, त्या संदर्भात काही निर्णय होतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या आगामी काळात निवडणुका आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्ली दौऱ्यावरती येत आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजच्या कॅबिनेटकडे एक विशेष लक्ष लागले. त्यामुळं काय नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भेटून गेले, येत आहेत, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजच्या कॅबिनेटमध्ये देशातील युवकांसाठी, औद्योगिकरणासाठी काय महत्वाचे निर्णय होतात याकडे देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे. अगदी शिवाजी, आपलं सुद्धा याकडे लक्ष असू द्या. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या नियमांची अंमलबजावणी कशी करायची यावर आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्यामध्ये रिक्षा टॅक्सीचे तब्बल 9,78,000पेक्षा अधिक परवाने आहेत. दरम्यान 1,65,000हून अधिक चालकांनी मराठी शिकण्याची तयारी दर्शवली. मात्र अद्याप मराठीचं ज्ञान नसलेल्या चालकांवर कारवाई कशी करायची याची रूपरेषा आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे. आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पंकज दळवी या संदर्भातले सविस्तर तपशील आपल्याला देणार आहेत. खरं तर अमराठी चालकांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. पंकज, कारवाई होणार हे निश्चित झालेलं आहे, मात्र कारवाईचं स्वरूप काय असणार त्यासाठीची ही बैठक असणार आहे. काय स्वरूप असू शकतंय? काही तांत्रिक कारणं आहेत, पंकज दळवी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र महत्वाची बातमी आपण पाहतोय, रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आज धोरण ठरणार आहे. कारवाई काय होणार हे सुद्धा ठरलेलं आहे, मात्र कारवाई कशी करायची हे आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे.
पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पंकज, कारवाई होणार हे ठरलेलं आहे, कारवाई काय होणार हेही ठरलेलं आहे, मात्र कारवाई कशी करायची त्याबाबतची आजची बैठक, सविस्तर तपशील पंकज. विक्रांत, कारवाई कशी होणार त्याचा मास्टर प्लॅन जो आहे तो ठरतोय. मी आता प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांच्या केबिनच्या बाहेर आहे. याच केबिनमध्ये ही बैठक सुरू आहे. या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी साळ, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह परिवहन विभागाचे आरटीओचे अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात मराठी भाषा बोलता यावी हा आग्रह शासनाने धरला आणि त्याच्या अनुषंगानं कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मदतीनं ट्रेनिंग सेशन्स झाली, ट्रेनिंग दिलं गेलं आणि ज्यांना मराठी नाही येणार, ते शिकले नाहीत, त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाईल, त्याचे टप्पे काय असतील, कुठल्या स्वरूपाची कारवाई असेल, लायसन्स काही दिवसांसाठी निलंबित करणं, कायमस्वरूपी निलंबित करणं, परवाने रद्द करणं, या कायमचे परवाने रद्द करणं, अशा पद्धतीच्या कारवाईविषयी नक्की मास्टर प्लॅन काय असेल याची बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. कारण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शासनानं मुंबईमध्ये जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी भाषा ही आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, मात्र कशा पद्धतीनं याच्यापुढे कारवाई करणार हे अजून निश्चित नाही आहे. कशा पद्धतीची कारवाई असेल त्याचा मास्टर प्लॅन जो आहे तो ठरवला जातोय. अर्थात उद्यापासून परिवहन विभागानं घेतलेल्या निर्णयानुसार मराठी न येणाऱ्या, जुजबी मराठी सुद्धा बोलू न शकणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाई केली आहे. पण मग ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल का, त्यांना मराठी शिकण्यासाठी अजून मुदत दिली जाईल का, मुदतीचा जो आहे तो उपयोग न करणारे किंवा मुदतीमध्ये सुद्धा मराठी भाषा न शिकणाऱ्यांवरती कशा पद्धतीची कारवाई असेल, ती तात्पुरती असेल का, ती प्रतिबंधात्मक असेल का, की त्यांच्यावरती कायमस्वरूपी बंदी घालण्यासंदर्भात किंवा परवाने रद्द करण्यासंबंधित जी कारवाई होईल, या सगळ्याचा मास्टर प्लॅन विक्रांत जो आहे तो ठरवला जातोय. निश्चितच राजकीय वर्तुळासोबतच संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष या गोष्टींकडे लागलं आहे. कारण मराठी भाषेवर होणारे राजकारण हे मुंबईकरांना नवीन नाहीये, मात्र कायदा झाल्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी कशी होते, त्या अंमलबजावणी झाल्यानंतर त्याची जरब या रिक्षा टॅक्सी चालकांना बसते का, हे महत्वाचं आहे. अगदी धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मुंबईसह कोकणातील लाखो मतदार SIR प्रक्रियेतून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील तब्बल 1,80,60,697 मतदार अद्याप प्रक्रियेबाहेर आहेत. तर मुंबई शहर आणि उपनगरातील 36,59,847 मतदारांचा पत्ता सापडलेला नाहीये. तसंच ठाण्यामध्ये 28,88,000 तर पालघरमध्ये सुमारे 6 लाख मतदार हे बेपत्ता आहेत. यामध्ये स्थलांतरित, मृत, दुबार आणि गैरहजर मतदारांचा समावेश आहे. तर येत्या 24 ऑगस्टला SIRची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 23 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत. सुशांत, या संदर्भातले सविस्तर तपशील आपल्याला देणार आहेत. सुशांत. विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण राज्यामध्ये आणि विशेषतः देशात 1 जुलैपासून राज्यात SIRची मोहीम जी आहे ती राबवण्यात आली होती. 1 जुलै ते आता 17 ऑगस्टपर्यंत खऱ्या अर्थाने SIR मोहीम राबवण्यात आली होती. आणि अर्थात आत्ता जी आकडेवारी समोर येते SIR मोहीम झाल्यानंतर जवळपास 1,80,00,000 म्हणजे 2.25 कोटीच्या वर जे आहेत ते मतदार बेपत्ता आहेत. याची प्रमुख कारणं हीच आहेत की काही जणांची दुबार नावं आहेत, 2-2 ठिकाणी नावं आहेत, तर काही ठिकाणी मृत व्यक्तीचं नाव देखील मतदार यादीत होतं. तर तिसरं, काही लोकांनी याला प्रतिसादच दिला नाही, अनेकांना संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचं समोर येत आहे. अर्थात यामध्ये आकडेवारी कुठली सर्वात जास्त आहे तर मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, त्याचसोबत ठाणे असेल, पालघर असेल आणि कोकण असेल. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर नागपूरचा काही भाग आहे, त्यानंतर संभाजीनगर असेल, रायगड असेल, अमरावती असेल, या भागात देखील दुबार मतदार आणि काही बेपत्ता मतदार जे आहेत ते आढळलेले आहेत. हा आकडा आता 1,80,60,000 गेलेला आहे. आता आपण जर बघितलं असाल तर 24 तारीखला यादी जी आहे ती जाहीर केली जाईल आणि त्यानंतर 24 तारीख नंतर हरकती आणि सूचना ज्या आहेत त्या मागवल्या जातील. त्यामुळे पुन्हा एकदा ज्यांनी नोंदणी केलेली नाही, ज्यांनी SIR मध्ये मोहिमेत सहभागी घेतला नव्हता, त्यांना आता पुन्हा एकदा भरता येणारा अर्ज आणि दुसरीकडे
जी नावं वगळण्यात आलेली आहेत ती नेमकी कशा पद्धतीने वगळली गेलीत. आपण जर बघितलं असाल तर 2 दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी एक आरोप केला होता की बांगलादेशी आणि रोहिंगे मतदार जे आहेत ते सर्वाधिक मुंबई परिसरात, उपनगरात आणि मुंबई शहरात आढळतात असा त्याने आरोप केला होता आणि त्याने यादी दिली होती. अशीच काही दुबार मतदार नावं जी आहेत ती समोर येतात आणि जवळपास 1,80,60,000 नावं जी आहेत ती बेपत्ता असल्याचं आढळलेलं आहे. विक्रांत. धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलांसाठी. दरम्यान एनएमसीनं डॉक्टरांसाठी वन नेशन वन लायसन्सचा मसुदा जाहीर केलाय. नव्या नियमांनुसार एका नोंदणीवर डॉक्टरांना देशभरात कुठंही प्रॅक्टिस करता येणार आहे. प्रत्येक डॉक्टरला नॅशनल मेडिकल रजिस्टरकडून युनिक आयडी दिला जाणार असून परवाना 5 वर्षांसाठी वैध असेल. राज्य बदलताना पुन्हा नोंदणीची गरज भासणार नाहीये. डॉक्टरांवरील कारवाईची नोंद ऑनलाईन केली जाणार असून मसुद्यावर 30 दिवसांमध्ये हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. मुंबई महापालिका महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांपेक्षा अधिकचा खर्च करणार असल्याचा प्रस्ताव हा स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या वर्षभरासाठी 25,12,000 रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र महापौर कार्यालयाकडून हा स्वतंत्र प्रसिद्धीचा खर्च नसून संपूर्ण बीएमसीच्या सोशल मीडियासाठीचा खर्च असल्याचं स्पष्टीकरण बीएमसीनं दिलं. बीएमसीच्या स्पष्टीकरणामध्ये आणि स्थायी समितीच्या कागदपत्रांमध्ये तफावत आहे. महापौरांच्या प्रसिद्धीसाठीच्या 25,12,000च्या खर्चावरून यामुळे मग संभ्रम निर्माण झालेला आहे. हा स्वतंत्र महापौर प्रसिद्धीचा खर्च नाही, संपूर्ण बीएमसीच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठीचा खर्च आहे असं स्पष्टीकरण कोण देते तर महापौर कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. नियुक्त संस्थेच्या तांत्रिक मनुष्यबळासाठी खर्च असल्याचा महापौर कार्यालयाचा दावा आहे. आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. शिल्पा आपल्याला सविस्तर सांगतील नेमकं स्थायी समितीकडे समोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावात काय आहे, महापौरांचं काय म्हणणं आहे आणि मग किशोरी पेडणेकरांनी काय आरोप केलेले आहेत. शिल्पा. विक्रांत, आपण जर पाहिलं तर महापौर रितू तावडे हे गेल्या अनेक दिवसांपासून टीकेचे धनी बनताना पाहायला मिळतात. याचे एकमेव कारण जो आहे तो खर्च वाढत चाललेला आहे. हा खर्च कमी होण्याचं नावच घेत नाही आणि त्यावरून ह्या टीका होत आहेत. आणि आता देखील आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये महापौर रितू तावडे यांचा महापौर बंगला जो आहे त्याच्या डागडुजीचा खर्च असेल, त्यानंतर त्यांचा पीए आहे त्याच्या मानधनावरून, जनसंपर्क कार्यालयाच्या जाहिरातीवरून समोर आलेल्या अनेक टीका असतील किंवा हा खर्च जो पाहायला मिळत होता. आणि आज देखील मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी 25 लाखापेक्षा अधिक खर्च जो आहे तो मुंबई महानगरपालिका करणार आहे. अगदी तसा प्रस्ताव देखील आज स्थायी समितीमध्ये येणार आहे, चर्चेला जाणार आहे. मात्र आता स्वतः महापौर रितू तावडे यांनीच युटर्न घेतलेला पाहायला मिळतोय. स्वतः महापौर रितू तावडे बोलतायत की हा खर्च फक्त माझ्या कामांसाठी नाही किंवा मी केलेले कामं दाखवण्यासाठी नाही, तर मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क विभागाचे जे पीआरओ आहेत तान्हाजी कांबळे यांना हा जाब विचारा, त्यांची चौकशी करा असं त्यांनी सांगितलंय. मात्र आपण जर पाहिलं तर यापूर्वी जेव्हा हा खर्च केला जात होता त्यामध्ये महापौर असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील किंवा स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष असतील असा हा सर्व मिळून खर्च होता. मात्र आता जो प्रस्ताव समोर आलेला आहे त्या प्रस्तावामध्ये महापौर यांच्याच कामासाठी हा 25 लाखाचा खर्च आहे. नेमका हा 25 लाखाचा खेळ कशासाठी आणि कुणासाठी का केला जातोय हेच विक्रांत अजूनही कळत नाही. कारण मुंबईकरांचा जो कर आकारला जातो त्यामधून हा खर्च का, ही उधळपट्टी का असा सवाल आता मुंबईकर करतात. विरोधी पक्षनेत्यांनी देखील असाच थेट आरोप केलेला पाहायला मिळतोय. मुंबईकरांना रितू तावडे यांच्या कामांपेक्षा त्यांच्या इतर ज्या वैयक्तिक किंवा महापौर जी प्रतिमा आहे ती उजाळण्यासाठीच हा खर्च केला जातोय का असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. मात्र स्वतः महापौर रितू तावडे यांनी युटर्न घेतलेला आता पाहायला मिळतोय. त्यामुळे आता जनसंपर्क विभागाचे पीआरओ जे आहेत तान्हाजी कांबळे यांची चौकशी केली जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र स्टँडिंग कमिटीमध्ये असे प्रस्ताव मंजूरच कसे केले जातात हा देखील सवाल रितू तावडे यांनी केलेला आहे. मात्र महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया टीमसाठीच
हे 25 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. थेट तसा प्रस्ताव देखील समोर आलेला आहे. मात्र आता हा प्रस्ताव नामंजूर केला जातो का हे पाहणं देखील महत्वाचं असेल. मात्र आपण गेल्या अनेक महिन्यांपासून जर पाहिलं तर रितू तावडे यांची कामं कमी, मात्र त्यांच्या खर्चाची चर्चा ही जास्त आणि मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळते. त्यामुळे एकीकडे मुंबईकरांच्या कामांसाठी निधीच पुरेसा नाही असं सांगितलं जातं आणि दुसरीकडे मात्र ह्या पैशाची नाहक उधळपट्टी केली जाते. मात्र आता सत्ताधाऱ्यांची हौस असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक कामासाठी केला जाणारा हा खर्च, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं की नाहक पैशाची उधळपट्टीच करू नका. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ह्या वक्तव्यालाही कुठेतरी केराचीच टोपली दाखवली की काय असं म्हणावं लागेल. कारण अनेक वेळा आताही आपण पाहतोय गाड्यांचा खर्च असेल किंवा त्याचबरोबर इतर महापौर बंगल्याची. खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, त्यातल्या त्यात सोशल मीडियासाठी म्हणून 25,12,000चा खर्च कशासाठी हा सवाल जसा विरोधक विचारतायत, किशोरी पेडणेकरांनी विचारलाय, तसाच सवाल आता मुंबईकर सुद्धा विचारतील. धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.